तुमचं वक्तृत्व हे तुम्हाला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त करून देऊ शकतं. आणि मग त्या वक्तृत्वाला महत्त्व प्राप्त व्हावं असं जर वाटत असेल ना, तर त्याला थोडा वेळ द्या. तुमचं वक्तृत्व बहरलं पाहिजे, तुमचं वक्तृत्व फुललं पाहिजे. तुमचं वक्तृत्व बहराला आलं ना, तर निश्चितच तुमचा राजकीय आणि सामाजिक प्रवास हा अधिक गतिमान झाला, हे मात्र त्रिकलबाधी सत्य आहे. आणि म्हणून तुमचा राजकीय प्रवास अधिक गतिमान करण्यासाठी तुम्हाला वक्तृत्व विकसित करावंच लागेल. आणि ते वक्तृत्वाचा विकास कसा करावा, कसं करावं वक्तृत्व विकसित, कशी करावी चांगल्या भाषणाची तयारी, कसं माझ्यातलं वक्तृत्व अधिक अधिक सुंदर होत जाईल आणि त्यासाठी नेमका वक्तृत्वाचा सराव तरी कसा केला पाहिजे, भाषणाचा सराव कसा करावा हेच अनेक लोकांना माहीत नाही. मुळात भाषणाचा सराव करणे म्हणजे चक्क भाषण पाठ करायला लागले लोक, आणि भाषणाचा सराव करणे म्हणजे भाषण पाठ करणे नाही. भाषणाचा सराव करणे म्हणजे तुमचं भाषण तुम्ही मनातच ठरवून त्याचं मनन आणि चिंतन करणे. आता मनन करणे आणि चिंतन करणे म्हणजे काय हेही बहुतांश लोकांना माहीत नाही, आणि म्हणून बरेच लोक चांगल्या भाषणापासून वंचित आहेत, म्हणजे फार अंधारात आहेत. आणि या वक्तृत्वाच्या अंधारात असलेल्या मंडळींना वक्तृत्वाच्या उजेडात आणण्यासाठी गेल्या 16-17 वर्षापासून मी प्रयत्न करतो आहे. आणि तुम्हालाही जर वक्तृत्वाच्या उजेडात यायचं असेल, कारण वक्तृत्व जर नसेल तर खरंच सांगतो आपण असूनही नसल्यासारखे आहोत. पक्षात काम करतोय आणि पक्षात फार काही दिसतच नाहीत, काम तर करतोय. सामाजिक क्षेत्रातही काम करतोय पण फार काही पुढं नाही आहेत. म्हणजे प्रसिद्धीशिवाय केलेलं काम, त्या कामाचा काहीच उपयोग नसतो, काडीचाही उपयोग नसतो. आणि तुमच्याबद्दल दुसरं कोणीतरी येऊन बोलणार नाही, तुम्हाला दुसरं कोणीतरी त्याच्या भाषणातून मोठं करणार नाही. तुम्हाला तुमचं भाषण तुम्हालाच करावं लागेल आणि भाषणातून तुम्हालाच मोठं व्हावं लागेल. त्यासाठी तुम्ही चांगल्या वक्तृत्वाची तयारी करा. आता वक्तृत्वाची तयारी करणं म्हणजे काय, भाषणाची तयारी करणं म्हणजे काय, भाषणाची तयारी कशी केली पाहिजे, मी नेहमी सांगत आलो, मनात भाषणाची तयारी करा. मग तुम्हाला पडलेला प्रश्न, हो सर मनातच भाषणाची तयारी करायची, पण नेमकी कशी करायची, काय काय स्टेप आहेत, भाषणाची तयारी करण्याच्या काय स्टेप आहेत, भाषणाची तयारी नेमकी कशी केली जाते, भाषणाच्या तयारीमध्ये नेमकं येतं तरी काय, असे अनेक प्रश्न तुम्हाला पडलेले आहेत. आणि दोष तुमचा नाही आहे. म्हणजे मला काय सांगायचं की तुम्ही त्याला वेळ दिला नाही, आणि वेळ दिला नाही म्हणूनच तुम्हाला त्या भाषणाच्या तयारीबद्दल पुरेशी माहिती नाही. कुठलंही काम नवीन करताना आपण त्याला वेळ दिला, त्याची माहिती घेतली तर मिळून जाते. तसंच आहे तुमचं, तुमच्या कामात तुम्ही वेळ दिला, तुम्हाला भाषणाची तयारी करायला वेळ नव्हता आणि म्हणून थोडं अनभिज्ञ आहात नेमकं काय करावं लागेल. आणि आता कुठंतरी तुम्हाला भाषणाला जायचं आहे आणि तुम्ही भाषणाची तयारी करतायत आणि भाषणाची तयारी कशी करावी हे काही माहीत नाही आहे. तर एक लक्षात ठेवा, अगोदर तुमचा हेतू निश्चित करा. हेतू तर निश्चित पाहिजे. भाषणाची तयारी करताना भाषण कशा संदर्भात आहे तो विषय फार महत्त्वाचा आहे. तो विषय समजून घ्या, त्याच विषयाचा नीट अभ्यास करा, म्हणजे विषय गोळा करा. मी नेहमी सांगतो, भाषणाची उत्तम तयारी करण्यासाठी एक महत्त्वाची पद्धत सांगेल तुम्हाला, आणि ती एका वाक्यात सांगतो. वाचा, नीट ऐका, वाचा, वेचा, साठवा, वेळेवर आठवा, तुमचं भाषण वठवा आणि लोकांना पटवा. साधं की नाही? वाचा, वेचा, साठवा, वेळेवर आठवा आणि मग तुमचं भाषण वठवा. म्हणजे वाचलं पाहिजे, वाचून ऐकून विषय मिळवला पाहिजे, कंटेंट मिळवला पाहिजे, माहिती मिळवली पाहिजे. मिळवलेल्या माहितीवर मनन केलं पाहिजे. माहिती मिळवलं पाहिजे म्हणजे कशाची माहिती मिळवायची आहे, काय बोलायचं आहे
यासाठी स्वतःला एकदा एकांतात ठेवा. एकांतात विषय सुचतो माणसाला. म्हणजे जेथे न जातो रवी तेथे जातो कवी. कवीचं मन, लेखकाचं मन, वक्त्यांचं मन हे सूर्याची किरणं जिथं जाऊ शकत नाही तिथं जाऊ शकतं. पण ते मन तुम्ही एकाग्र असलं पाहिजे आणि एकांतात असलं पाहिजे, तर तुमच्या मनात ते विचार येतील. आणि आलेल्या विचाराचं चिंतन करा, मनन करा. आपण चिंतन आणि मनन हे दोन गोष्टी मी नेहमी सांगतो माझ्या व्हिडिओमध्ये. चिंतन करणे म्हणजे भाषणाची उत्तम तयारी करण्यासाठी काय मिळवायचं आहे याचं गोळा करणे आणि मग मिळवलेल्या माहितीचं मनन करणे, मनातच ती माहिती बोलून दाखवणे, त्याचा बंद खोलीमध्ये कुठंतरी सराव करणे. अशा पद्धतीनं जर केलं ना, वाचा, वेचा, साठवा, वेळेवर आठवा आणि मग तुमचं भाषण वटवा. वाचलेलं वेचा, वाचन केलेलं काय मिळवलं, कुठलं वाक्य तुम्हाला बोलायचं आहे त्यातले त्याला अंडरलाईन करा. वाचलेलं वेचत जा, नुसतं वाचन करून सोडू नका. वेचलेलं साठवत जा. तुमची एक स्वतःची स्वतंत्र एक छोटं बुक राहू द्या, एक वही राहू द्या छोटी. त्यामध्ये काय काय वाचनातलं तुम्हाला भावलं आणि काय काय वाचनातलं तुम्हाला आवडलं आणि वाचनातलं काय काय तुम्हाला कामं येऊ शकतं तुमच्या भाषणात, ते साठवत जा एका वहीमध्ये. वाचा, वेचा, साठवा, वेळेवर आठवा आणि मग तुमचं भाषण वटवा. मिळवलेल्या माहितीचा प्रचंड सराव करा, एकांतात सराव करा. 4 मित्राला सोबत घ्या, मित्रांसमोर बोलून दाखवा आणि 10-5 वाऱ्यात ते भाषण केल्याच्या नंतर मग ते भाषण व्यासपीठावर करा. पूर्व तयारीशिवाय बोलूच नका. हा माझा अगदी अनुभवातून तुम्हाला सर्वांना एक संदेश असेल, एक सल्ला असेल. मित्रांनो, भाषणाची तयारी जर तगडी असेल ना, भाषण तगडं झालं म्हणून समजा. आणि यानं होईल काय माहिती आहे का, आत्मविश्वास वाढेल. तयारी जेवढी कराल ना तेवढा आत्मविश्वास वाढेल. तरी सुद्धा मी किती सांगितलं, माझे 2000 व्हिडिओ आहेत यूट्यूबला, 2000 व्हिडिओ. मला वाटत नाही महाराष्ट्रात कोणी वक्तृत्व कला या संदर्भात 2000 व्हिडिओ तुम्हा सर्व लोकांना समजून सांगण्यासाठी कोणी टाकले असतील म्हणून. आणखीन माझे व्हिडिओ रोज रोज टाकायला सुरूच आहेत. मी एक बेस्ट हाडामासाचा ट्रेनर आहे आणि म्हणून एवढं सारं एका एका विषयावर बोलू शकतो, याची माहिती मी तुम्हाला सहज देऊ शकतो. आज भाषणाची तयारी कशी करावी हा विषय बऱ्याच लोकांना माहीत नाही, म्हणून हा व्हिडिओ टाकावासा वाटला, द्यावासा वाटला. पण अन्य व्हिडिओ सुद्धा तुम्ही नक्कीच यूट्यूबला माझ्या सुशांत नायकवाडे ऑफिशियल यूट्यूबला भेट देऊन बाकीचे व्हिडिओ पण बघा, खूप वेगवेगळे आहेत. 2000 म्हणजे कमी नाही. काय काय बोललो असेल त्या व्हिडिओमध्ये, सगळ्या भाषणाची तयारी, भाषणाच्या टिप्स मी समजून सांगितलेल्या आहेत. आणि मित्रांनो, अशीच भाषणाची तयारी जर तुम्हाला करायला जमतच नसेल तर माझं फक्त 3 दिवसाचं वर्कशॉप असतं, 3 दिवसाची कार्यशाळा असते. आणि हे 3 दिवसाचं जे ट्रेनिंग आहे ना, ते प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात लोणावळ्यात होतं, प्रत्येक महिन्याच्या पहिल्या आठवड्यात बीड जिल्ह्यात हॉटेल भक्तिशक्ती तालुका वडवणी या ठिकाणी होतं. तुम्ही कुठलंही प्रशिक्षण जॉईन करू शकता. अथवा माझं वक्तृत्वाची साधना भाग 1 आणि वक्तृत्वाची साधना भाग 2 असे 2 पुस्तके आहेत. हे 2 पुस्तके जर तुम्ही घरी घेतली ना, तर घरच्या घरीच तुम्हाला भाषणाची तयारी कशी करायची हे समजून जाईल. कारण व्हिडिओला मर्यादा असतात, 10-12 मिनिटात माझं तुम्हाला मनोगत द्यायचं असतं. पुस्तकाला मर्यादा नसते. म्हणून माझे 2 मोठे ग्रंथ आहेत, जवळपास 300 पानाचा एक एक ग्रंथ, असे 2 ग्रंथ आहेत. मी यामध्ये 15-16 वर्षाचं माझा अनुभव आहे आणि अतिशय सोप्या पद्धतीनं, समजेल अशा पद्धतीनं मी भाषणाची तयारी कशी करावी हे पुस्तकात मांडलेलं आहे. भाषणाचं स्क्रिप्ट आयतं काही पुस्तकात आहे, तुम्ही ते पुस्तकं मागवा अथवा आमचं भाषण कला प्रशिक्षण जॉईन करा. येणारं 3 दिवसाचं निवासी भाषण कला प्रशिक्षण 12, 13, 14 तारखेला हॉटेल भक्तिशक्ती तालुका वडवणी बीड जिल्हा या ठिकाणी होणार आहे. 3 दिवस राहण्याची जेवणाची सर्व सोय आम्ही त्या ठिकाणी केलेली असते. त्यानंतर 20, 21, 22 तारखेला अहिल्यानगर येथे होणार आहे. त्या ठिकाणी अनिवासी प्रशिक्षण आहे, म्हणजे तुम्ही बाहेर राहू शकता, प्रशिक्षण आमच्याकडे करू शकता अशा पद्धतीनं. त्यानंतर लोणावळ्यात लगेच महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात लोणावळ्यात होतं म्हणजे होतं. असे महिन्यातून 3-3, 4-4 निवासी प्रशिक्षण होतात. आणि 1 वर्षाचा कोर्स खराडी बायपास चौक अशोकानगर येथे सुद्धा दर रविवारी माझे क्लास असतात. आमचा स्टाफ आणि आम्ही हे अतिशय उत्तम पद्धतीने हँडल करतो आणि तुमच्या वक्तृत्वात बदलच करून देतो. दिलेल्या नंबरवर संपर्क साधा मित्रांनो आणि तुमच्या वक्तृत्वात बदल करा. घर बसल्या भाषणाची उत्तम तयारी करा, पण तयारीशिवाय मात्र कुठल्या स्टेजवर जाऊ नका. उत्तम तयारी करा, भाषण उत्तम झाल्याशिवाय राहणार नाही. थांबूया, भेटूया अशाच नवीन व्हिडिओच्या माध्यमातून नवीन विषय घेऊन. धन्यवाद.